सकाळ सगळ्यांना गुड मॉर्निंग. तर सगळे कसे आहेत? मस्त आहेत ना? मजेत. तर मी आज बनवत आहे छोलेची भाजी. तर छोले कुकरला लावून घेतलेत मी, 3 शिट्ट्या करून घेतलेत. त्याच्यामध्ये थोडंसं हळद आणि मीठ टाकून शिजवून घेतलेले छोले 3 शिट्ट्या झाले त्याच्या. आणि आता बघूया छोलेची भाजी कशी करायची. मी छोलेच्या भाजीसाठी टमाटर घेतला आहे, 2 कांदे घेतले, सुकं खोबरं घेतलं आहे, लसूण घेतलं आहे, कोथिंबीर घेतली, अद्रक घेतलं आहे. आणि आता हे बारीक कापून आता हे कढईमध्ये भाजून घ्यायचं आहे. चला तर आता ह्याची तयारी करूया. आता खोबरं भाजून घेतलं आहे तेल टाकून. आता कांदा भाजायला टाकला आहे. आता कांदा भाजत आला की याच्यामध्ये टमाटर टाकून घ्यायचे. आता कांदा, खोबरं, टमाटा सगळं चांगलं भाजून घ्यायचं. थोडंसं तेल टाकून घ्यायचं. खोबऱ्याला पण तेल टाकून घेतलं आहे. हे सगळा मसाला भाजला की मग याला वाटण करायचं मिक्सरला. कांदा, टमाटा सगळं आता भाजून घेतलं आहे. आता याच्यात जिरं टाकून मिक्सरला लावून घ्यायचं, बारीक करून घ्यायचं आता हा वाटण सगळं. चला तर बघूया आता पुढचं. कढई ठेवून आता तेल टाकून ह्याच्यामध्ये सगळं खोबऱ्याचं वाटप टाकलेलं आहे. कांदा खोबरं मिक्सरला बारीक करून आता ह्याच्यामध्ये आता मसाले टाकायचे सगळे. आता 1 चमचा धना पावडर टाकायची, थोडीशी आपल्या आवडीनुसार. ह्याच्यामध्ये तिखट टाकायचा, मालवणी मसाला 2 चमचे. आणि आता त्याच्यामध्ये 1 चमचा गरम मसाला टाकायचा. जिरा पावडर टाकायची 1 चमचा. धना पावडर झाली टाकून, गरम मसाला टाकून झाला, जिरा पावडर टाकली, तिखट टाकलं. आता हे चांगलं तेलामध्ये भाजून घ्यायचं, मस्त तेल सुटेपर्यंत भाजून घ्यायचं याला. मस्त हे वाटण चांगलं भाजलं ना खमंग असा वास सुटतो याचा. भाजी तयार झाली आता. आता वरून जरा कोथिंबीर घालायची. बघा आता त्याला तरी पण सुटायला लागले इकडे. हे बघा तरी. तर बारीक गॅसवरती शिजायला ठेवली ना मस्त तरी सुटते. हे बघा ह्याच्यामध्ये 1 बटाटा घातला आहे, म्हणजे थोडी टेस्ट वेगळी येते. तर आमची छोलेची भाजी कशी तयार झाली बघा तुम्ही. तुम्हाला आवडते का सांगा मला कमेंटमध्ये. आता हे सगळं बारीक दिसतंय ना हे फेस सगळं, हे ह्याच्यामध्ये तरी आहे आणि हे सगळं तेल सुटणार आता ह्याचं. मस्त भाजी तयार होते. चला तर बाय.